नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. संजय गांधी विभाग कार्यालयाचा भोंगळ कारभार. धुळे तालुक्यातील वडजई येथील 70 वर्षे अपंग वृद्ध महिला श्रावणबाळ योजनेपासून वंचित. धुळे तालुक्यातील वडजई गावात संजय गांधी निराधार योजना विभागाच्या भोंगळ कारभाराचा प्रकार समोर आलेला आहे. दरम्यान 70 वर्षे अपंग वृद्ध महिला अद्याप श्रावणबाळ योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. धुळे तालुक्यातील वडजई येथील 70 वर्षे अपंग वृद्ध महिलेला शासनाच्या श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित असताना संजय गांधी विभाग कार्यालयाच्या दिरंगाईमुळे त्या लाभापासून वंचित राहिले आहेत. अनेक वेळा कागदपत्रे सादर करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे. वृद्ध महिलेने व त्यांच्या कुटुंबियांनी अनेक वेळा कार्यालयाचे उंबरठे झिजवले, मात्र अद्यापपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळाले नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान गरजू आणि अपंग नागरिकांना मदत करण्यासाठी असलेल्या योजनाचा जर वेळेत पोहोचत नसतील तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित अपंग वृद्ध महिलेला श्रावणबाळ योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. नमस्कार, मी उमेश मोतीराम शिंदे, वडजई गावचा स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ता. या नात्याने आपल्या चॅनलला मुलाखत देताना अत्यंत वेदना होत आहेत. दयनीय अशी अवस्था आमच्या गावच्या महिला वजाबाई भीमराव शिंदे या वयाने जवळजवळ 75 ते 80 वर्षाच्या वृद्ध महिला यांचं शासन दरबारी श्रावणबाळ योजनेतील पगार हा सरकारने 1 ते 6 वर्षापासून बंद करून ठेवला आणि त्या महिलेला अत्यंत हालाकीचं जीवन जगावं लागत आहे. त्यांचे पती 10-15 वर्षापूर्वी मयत झाले आणि त्यांचे दोन्ही तरुण मुलं देखील या म्हातारीचे मेलेले आहेत. त्यांचं करता या गावात त्यांचे कोणीच नसून ते समाजाच्या याच्यात त्यांचे कसे तरी विचित्र जीवन पद्धती जगत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणारे शासनाशिवाय कोणीच नाही आणि म्हणून मला विनंती आहे की शासनाने त्यांचा जो बंद झालेला पगार आहे श्रावणबाळ योजनेचा तो पूर्ण त्यांना देण्यात यावा. आतापर्यंतचा बंद पगार आणि पुढे देखील सुरळीत चालू करण्यात यावा. शासनाने कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी इथे येऊन त्यांची शहानिशा करावी, चौकशी करावी आणि त्यांना जे गरजेचं साधन आहे जीवन जगण्याचं वृद्धापकाळ पेन्शन ते तात्काळ द्यावं असं मी आमच्या गावच्या वतीने, वडजई गावच्या वतीने विनंती करतो.